ना गाइस, देखो ना देखो ना देखो ना गाइस, बघा ह्या रोडची हालत बघा. हॅलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाइस, आज तिसरा दिवस आहे आपला कोकणात आणि लाजचा पण. आज रात्री आपण परत मुंबईला जाणार आणि आता रेडी वगैरे झालोय आणि आता चाललोय लग्नाला. कालच्या ब्लॉग मध्ये मी बघितलं असेल हळद होती आणि आज लग्न आहे आणि लग्न पण दापोलीला आहे आणि त्यांनी ट्रॅव्हल्स वगैरे केलेत, पण मी बाईकने चाललोय, मी आणि रोहित. माझं थोडं काम होतं ते करून मग तसंच आम्ही पुढे जाऊ. पण बाईकने जायचं अजूनच टेन्शन आहे. पालघर दापोली रोड पूर्ण खोदून ठेवलेला आहे, तर तिकडं पूर्ण धुरला धुरला झालाय. तो एक टेन्शन आहे. नवीन कंपनीची फुल वाट जाईल लग्नाला जाईपर्यंत. पण एक शॉर्टकट आहे तिथून, तर तो चालू असेल तर तो शॉर्टकटने जाऊ. बघू आता कसं काय. तर रोडचं एवढं माहिती नाही, कुठे फिरलो पण नाही, आलोय तेव्हापासून. बघतो कसं आहे ते. आणि आता रोहित रेडी झाले का बघतो आणि तसंच निघतो. भेटतो तुम्हाला पुढे. आम्ही गाडीवर जाऊ. छबियासारखं कसं हे हो, करतोय. आम्ही गाडीवर जाऊ. ओ बापरे बापरे. मेकअप करते कुठं तिकडे सांगतो तुला मी. तो काय, ह्या दोन गाड्या गेल्यात, एक आणि एक इकडे पाटी एक आहे. दोन्ही फुल झाल्यात वाटतं आणि मी बाईक वरती. नमस्कार. मुंबई नमस्कार. नमस्कार. चला ये आपण निघूया. निघूया चला. गायस, रोडची हालत बघा. एका साईडला चांगला आणि दुसरीकडनं जो धुरला उडवतोय, पूर्ण डोल्यांची वाट लागली शाप. आणि समोरचा काय दिसत नाही. बसने गेलो असतो तर परवडला असता. काय रे, हा बघा कसलं उदलवतोय बघा. बाय 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 मग कपड्यांची हालत फुल बेकार झाले. बघा, अरे बाप रे. बँक मी मारी बेकार झाला एकदम. अजून तर पुढे त्या आतमध्ये पालघरवरनं आत घुसलो दापोलीला जायला, तिकडे तर अजून असा रोड आहे आणि मध्ये मध्ये त्या धुरल्याच आहे वाटतं. तिकडं धुरलाच आहे, वाट लागणार आहे शाप. हा पालघर. हे बघा काय, त्या रोडची हालत बघा. आपली हालत खराब होते ते होते, गाडीची पण होते. मारे बेकार आहे एकदम. तर खडी आहे, जरा आरामात जायला लागेल. रोड बनवलाय मोठा, पण जरा एका साईडने तरी चालू ठेवला असतं ना, तर बरं झालं असतं. नाही, दोन्ही खराब आहे. आणि समोरनं फोर व्हीलर आली की जी धुरला उडवत जाते, बेकार. जरा पुढपर्यंत पिसाईपर्यंत जायचंय, पिसाईवरनं राईड मारायचाय, पण हा लेफ्ट मारायचाय. पण तिथपर्यंत हालत डाऊन होईल आमची आणि गाडीची पण होईल. आमची गाडी आहे चालून पुढे. ते बघा, ती आमचीच गाडी पुढे जाते. ती त्याच्या पण पुढे गेले. हे बघा, फुल रेड कलरची झाडं कुठे दिसले काय तुम्हाला? पण एक महिन्यान गाईस परत हिरवा. कोकण स्वर्ग बनेल, स्वर्ग. असं पण मे महिन्यात पण स्वर्गच आहे, पण जो पावसामध्ये मजा आहे ना कोकणात, रोहित, ते कुठंच नाही. अरे 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 अरे, तर काय चाललंय दापोलीमध्ये, टेटवली कुंभार आली असं वाडीचं नाव आहे आणि मस्त घर आहे तिकडे पण. एक मिनिट दाखवतो तुम्हाला पण. हो का, घर एक नंबर बांधले तिकडे सर्वांनी. क्लायमेट बघा ना, कोकणात कसला दिसतो बघा क्लायमेट, एक नंबर. आणि तिकडे एक समोर मंदिर आहे, तो पण दाखवतो. गायस, जेवण वगैरे झालंय. लग्न 2चं आहे, पण जेवण जरा लवकर केलं आणि चांगलं कार्यक्रम केलं. ते काय बोलतो रे, मस्त झालं. मस्त झालं. म्हणजे जेवण कसं पब्लिक लगेच
उन्हाच्या अगोदर जेवण होईल. आणि हा समीर द किंग दापोलीमध्ये तुम्हाला काही काम असेल काही म्हणजे काही फक्त त्याने असं बोट वाजवला ती कामं झालीच पाहिजे. दापोलीचा किंग बोलतात सम्या किंग. इकडे पण जाऊ दे जरा पापड नाही दुसरंच काहीतरी आहे. तांदळाचे पापड हा समीरला भाकरी वाटली. पापडच बोललो पण काय तुम्हाला दापोलीमध्ये काही काम असेल तलाठी पासून ग्रामपंचायत पासून कोर्ट पासून कोकणचा रानमेवा हो का कोकणचा रानमेवा फणस 2 दिवसापासून ह्याने एवढे फणस आणि आंबे दाखवलेत तुम्ही. तर तुम्ही समीरला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याची इन्स्टा आयडी देऊ का मी कॉन्टॅक्ट मध्ये. नको आणि मस्त गाव आहे आणि चिंच बघा कसली मोठी आहे. हे पण दाखव की हे हो का, काय येतो दे कोकणात माणूस कधीच उपाशी नाही मरू शकत. आणि कसले आहेत बघा ते. आपल्याकडे आहेत ते फणस मग येड्या तू काय गावात येतोस काल आलास आणि लगेच का गेलास. अरे गेलो कामावर जायचं होता मला. बापरे हा. कोकणचा रानमेवा हा, मस्त आलं रे. मस्त आहे. आणि मस्त गार हवा पण येते. कोकणचा नर्सरी आहे त्याला सर्व काजू आहेत. भेटते का बघायची आणि त्या साईडला आंबे आहेत हो का. मोठे आहे मस्त नर्सरी. काय हे बघा कोकणात बोलतात ना काय भेटत नाही बघा. लिची पण लावली आम्ही कोकणकरांनी बघा. काय नाही आमच्या कोकणात आंबा काजू करवंद फणस लिची पण आले. आता पण आली अजून काय पाहिजे. ऍपल पण लावू एक दिवशी. जे पाहिजे ते भेटणार आपल्याला. दापोलीचा किंग आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही घाबरत नाही उन्हाळ्यात. जायचं आहे हॉटेल मराठा दरबार वॉटर पार्क आहे. कसला बनवलाय बघा. आणि आमच्या दापोलीतला आणि बघा इकडे सर्व प्राणी आहेत. हाती वाघ बघा तो सिंह बघा कसा लटकतोय. आणि मस्त आहे. रोहित आलेला त्याच्या लग्नाच्या नंतर एकदा आलेलाच ना. मस्त आहे पण आमच्या दापोलीचा आहे. कधी तुम्ही आला त्या साईडला खूप काय सुविधा आहे. खूप काय. आणि त्यातून हा एक मस्त गारवा उन्हातून मस्त एकदम छान वाटत. एक नंबर. आणि तुम्हाला जर यायचं असेल त्या माणसाला संपर्क करा. हा तुम्हाला घेऊन येईल. की दापोली त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्याच नावावर ते. दापोलीत फक्त समीर विचारा लगेच नाव माहिती पडतं. समीर कदम योगेश कदमचा सकाळ काहीतरी सुटण्यापूर्वी गाईस लग्न वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघतोय परत आमच्या गावी. तू कुठे जातोस? मी आता जाईन तिथे. दापोलीचा किंग चालला आहे. चल बाय बाय. आहे तुला नाही तर सोडतो तिकडनं गाड्या भेटेल जास्त. चल गाडीत चल. तिथे स्टॉपवर गेलो बाहेर सोडेल ना मी. अरे एकदम बाहेर जा पिसायचं ते रोडला तिथं. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो लग्नाला जाऊन आम्ही आलेलो आणि आमचं काही घरी गावी आल्यावरती पाय टिकत नाही. तर आता परत बाहेर आलोय आणि आता चाललोय कुंबल्याला ताईकडे. तिकडे जाऊन थोडं बसू पोरांना भेटू पोरींना म्हणजे लहान पोरींना. नाही तर तुम्ही विचार वेगळे ठेवायचे आणि मग परत येऊ. काय आता इथं बिया भाज्यांचा कार्यक्रम चालू आहे आमचा. जरा टाक 2-4 अजून काय काजूच्या बिया. आपण आणले
₹1,500 किलो काजू. रामबान तो पण हा. 1,000 रुपये किलो काजू. तो 1,000 रुपये 1,500 रुपये ते 4,000 कच्चा निघालता. साधेवाले 1,000 रुपये हे ब्रँडेड आहेत. ब्रँडेड स्नॅप टाकले बघतच नाही. फ्रेश माल हा हा. टाकले व्हिडिओ टाकले बोलून. काय गहू मला ते बोलायच्या टायमाला येणार नाही. बोलायच्या टायमाला येणार नाही. गाईस आमचे बुवा गावचे गावचे ह ब प रोहन कदम खूप फेमस बुवा आहे ते. हो मालकरी रोहन राजेंद्र कदम ह ब प. हलून भजी पलवणार काय काय हलूच भजी पलवणारे. काय नाही गाईस पण हे बुवा आहेत. एक नंबर आहे. एक नंबर गाईस. गणपतीत खदलवतात. 5 गावात तोड नाही गावात. पंचकृषीत. हो बुवा काय बोला तरी. तोडत काय तुमच्या बुवा लाजतायत. लाडू खाल्ला बघ काय. चला काय सुट्टी संपलेली आहे आणि परत जाण्याची आता वेळ आले तर निघतोय. सकाळचे 5 वाजलेत. 4ला निघायचं होतं पण थोडं लेट झालं आज. जाण्याचं मन बिलकुल नाही तर जायला लागतं आता. सर्व बॅग बिग रेडी आहेत आणि बाईक पण रेडी आहे. निघूया आता. काय आता काही वेळात सह्याद्रीतला सनराईज होईल. असंच बघा काय दिसतंय. सनराईज झाल्यावर तर काहीच दिसेल. हा हा हा. पण असं काही बघायला भेटलं ना तेव्हा दिवस बनून जातो. आज भारी वाटतंय बघा ना. त्या डोंगरांना पूर्ण ढगाने घेरलंय. एक नंबर. मस्त गार वाटतंय जसं काय डिसेंबर मध्ये चालू आहे आम्ही. एवढी थंडी वाजते आता. म्हणता ना कोकणात इतकं गरम होतं तर कोकणात रात्रीचा पण फिरा. बघा मग कसला गार वाटतो. कसला धुका पडलाय बघा. मस्त मजा येते गाडी चालवायला. गाइस व्यू बघा गाइस. देखो ना गाइस. देखो ना देखो ना देखो ना गाइस. इट इज कॉल्ड कोकण. कसला सनराईजचा व्ह्यू आहे बघा गाइस. एक नंबर. काय दिसतोय ना. त्याच्या पुढचा एक व्ह्यू दाखवतो तो तर ह्याच्याहून जबरात आहे. हा हा पण हा व्ह्यू हा मन तृप्त झालं. एक नंबर. गाइस हा व्ह्यू चेक करा. हम्म. तुम्ही पहाड. तर गाइस आता पोहोचलोय पेनला आणि थोडा एक स्टॉप घेतलाय चहाचा. मस्त चहा आले. हे बारक्या पण आहे आपल्या सोबत. मी काल जाणार होतो बसने पण बारक्यासाठी बाईकने आलोय. बघूया चहा पण ट्राय करूया. एक नंबर बोलतोय भाव. मस्त. आणि आता मला डायरेक्ट जॉबला जायचंय. 8 वाजलेत. 2 तासात पोहोचेन आरामात. तरी थोडं लेट झालं तरी चालेल अर्धा तास पण आरामात जा. डायरेक्ट जॉबलाच जाईन. तिकडे चेंज वगैरे करेल. परत घरी जा तिकडे टाइमपास त्याच्या डायरेक्ट जॉबला. भाव सोडेल मला. सोडतील ना. भेटूया पुढे तुम्हाला.
तर गाईस पोचलोय. भावनी सोडलंय मला ऑफिसच्या इथे. थँक्यू एवढी मोठी लिफ्ट दिल्याबद्दल. आणि आता परत कधी अशी लिफ्ट देऊ नको. चला गाईस आता ऑफिसला पोचलोय. चेंज वगैरे करेन. ऑफिस मध्येच करेन. कपडे तर घेऊनच आलोय सोबत. धन्यवाद. आणि इकडनं नीट आरामात जा. गाईस सुट्टी झालेली आहे, निघालोय. चला. आणि गाईस माझा भाऊ मला गावी जाताना सोडायला पण आलेला आणि आता घ्यायला पण आलाय. तर माझा भाऊ दर्शन, धन्यवाद भावा. कसं भाऊ असे मित्र खूप कमी भेटतात. अजून चल 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 पटपट चल. चल चल चल. चला गाईस.